तर भाई आमच्या गाववाल्यांची गुरी पारवा बघा, काही काय विकत ना भाई, सगळ्या गावानच भेटतं. उदबत्त्या घेतल्या, खायचा पान घेतला, सुपारी घेतली, पैसा घेतला, लगेच काना काढला. आमची त्याला काना बोलतात. किती पण लाख रुपयाची रांगोळी काढा पण ह्यो काना काढायलाच लागतं आमच्याकडे. लगेच घेतला खोबऱ्याची वाटी, गुलाचा घारा, नारळ घेतला, सगळी पूजेची तयारी करून ठेवली. लगेच गाठी बिटी आणल्या, गाठी लगेच बांधाबिंदाची सुरुवात केली. बाबा ह्यो असला करू लागते का ना, याला करुलिंबाचा पाला बोलतात. चाप्याचा फुल आणायला गेलो, आंब्याचा टाला, चाप्याचा फुल आणायला गेलो. बाबा तो शेतकरी माणूस असा वरडला का नाही, आम्हाला पण गुरी पारवा तू सगळीच कुठे चालू. एवढ्या घेतला दांडू तोडायला. आगे ये रे दांडू नाही, बांबू बोलतात त्याला, बांबू घेतला तोडायला. म्हणते तू कुठं चालले, मी शेतकरी बाई, कांचा पण काम सांगा, आम्ही कधी माग नाही फिरणार बाई. गुरी उभी केली, आता सगळा पार्सल यायला लागलाय, साऱ्या बिऱ्या त्या गुरीला लावायला. अरे आमच्या आजीचा ब्लाऊज पीस लावायचो आम्ही असा जुनून ना. तुम्ही कुठे चालले पार्सल बिर्सल. बघा पूजा बिजा, पुरणपोळी, खोबऱ्याची वाटी, त्यान गुल. बाबा तुम्हाला काय सांगू, आम्ही अजून पण जुनी संस्कृती पाळतो. आमच्या आजीने वापरलेल्या वस्तू अजून पण भाई. मला लहानपणीची आठवण, 1 रुपया म्हणजे बाई पाका ना. बाबा आम्ही जायचो गुरीच्या खालती 1 रुपया ठेवलेला असतात सुपारी व मी तो चोराला अख्या गावभर. परत तुम्हाला सांगू का, या तामणान पण 1 रुपया टाकलेला असते, तो पण माहिती असायचा भाई. मी ऐक का, सगळ्यांचं नारळ एकीकर उडव तर तांब्या एकीकर